निषेध असो, निषेध असो, उड्डाणपुलाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, उड्डाणपुलाचा निषेध असो. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। उसमें जो 19 नंबर का जो ठराव था उसमें नीलेश दादा आए अपने जो एसपी साहब है उनके बंगले से लेके महात्मा के ऊपर से सुजन थिएटर तक का जो उड्डान पुल के लिए बात रखी है ठराव, तो उसके विरोध में हम महात्मा पुल उत्सव समिति आपके पास आए हैं। तो उस उड्डान पुल की वजह से जैसे कि उड्डान पुल आने वाले वक्त में अगर बनता है तो ऊपर से जाने वाले लोग जैसे कोई पूड़ी वगैरह खाता है, कोई कुछ गान फेंकता है, तो वहाँ पे नीचे स्मारक होने की वजह से उसकी विटंबना होते हैं और विटंबना होंगी तो गांव के माहौल के लिए अच्छी बात नहीं। तो इसका विरोध बोल के हमको बताने आए कि वो ठराव जो है उसको खारिज किया जाए और उसकी गरज है नहीं सर, मालेगांव जो इतनी रहदारी है नहीं वहाँ। महापौर मैडम का तरफ से हमको बात आई, यानी ऑफिशियली नहीं आई कि विरोध है। तो उसके बाद उन्होंने खुद मेरे शहर में ये महासभा में बोला कि अगर वो विरोध होगा तो उसको मत करो। उन्होंने ये चीज उन्होंने वहीं पर किया है। अगर हमारा विरोध करने का विरोध अगर उसके ऊपर रहेगा, अगर मतलब जो करने के लिए खुद ही बोल चुके हैं जैसे महासभा हॉल के अंदर ये चीज उन्होंने बोला। उन्होंने जैसे और बाद में प्रस्ताव उन्होंने ऐसा दिया कि अगर अंडरग्राउंड अगर होता है बराबर है ना, उन्होंने उल्लेख ये करा कि ऊपर से ना करते हुए अगर कोई विरोध रहता हो तो ऊपर से ना करते हुए उसको अंडरग्राउंड करना, उन्होंने उल्लेख ये चीज की है। उन्होंने ये चीज़ की है। उन्होंने उनको जब मालूम गिरा कि हम आए तो हमारे साथ बात करने आए तो उन्होंने दो चीज़ें बोली है कि हम जो है जो कोई कंपनी पूना की तो उससे हम एक ऑडिट बनाएंगे, यानी बनाएंगे कि फ्लाईओवर से क्या होगा और अंडरपास से क्या होगा। तो फिर भी हम आपके ज़रिए उनको भी बोलना चाहते हैं और आपको भी बोल रहे कि अगर वहाँ के उड्डान पुल होने की कोई भी चांस लेंगे तो उसको हमारे तरफ से 100% विरोधी रहेगा। ठीक है, चलेगा। पर वैसे भी उसका समतोल ठीक नहीं है और ऐसे में अंडरपास और करो। सबसे पहले तो जो मुसलमान का जो सर्कल है, चौक है, उसको लेवल में लाओ। वहाँ अतिक्रमण अभी मालेगांव शहर में चल रहा है, वो अतिक्रमण अगर निष्कासित होता है तो काफ़ी बड़ा रास्ता वहाँ पे बन सकता है और लोगों को आने जाने में या बच्चों को स्कूल में जाने आने में कोई दिक्कत नहीं आती है। वहाँ पे बस स्टॉप एक अलग बनाया जाए, वहाँ पे रिक्शा स्टॉप अलग बनाया जाए। वहाँ कि वो अगर फ्लाईओवर बनता है तो उसका कुछ उपयोग होगा, उसको पर्याय कोई रास्ता होगा ना वो बना। मतलब वैसे भी सुबह 6 बजे से रात 10 बजे तक के सब बड़ी गाड़ी मालेगांव शहर में बैन है। ऐसे वक्त में भी कुछ पुलिस अधिकारी थोड़े पैसों के लिए कर्मचारी उन सबको मालेगांव शहर में छोड़ देते हैं। क्योंकि भी एक वाक्य हुआ है। शिवसेना नेते निलेश आयरतर्फे आज एक महासभेत प्रस्ताव मंजूर झाला SP साहेबांच्या बंगल्यापासून, म्हणजे जे ॲडिशनल SPच्या बंगल्यापासून तर सुजन थिएटरपर्यंत उड्डाण पूल, त्यात जे फुले समितीचे लोक आहे, महात्मा फुले समितीचे, त्यांचं म्हणणं आहे की हा त्यांच्या पुतळ्याच्या वरतून जाणार आहे म्हणून ते त्यांना तो मान्य नाही आहे. तर पण आता महासभेत मंजूर झाला तर आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? मी महासभेत स्वतः विरोध केलेला तिथे अशा पद्धतीने तुम्ही उड्डाण पूल आणि काल परवा त्यांच्या शिवसेनेच्या एका नगरसेवकांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारण्यात द्यावा अशी मागणीच केली आणि आजच्या महासभेमध्ये हा विषय आला की उड्डाण पूल म्हणजे नेमकं यांचं नियोजन काय असतं त्यांनाच माहिती असतं. पण मी तिथे विरोध केलेला आहे की सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आपण तिथे आणतोय, महात्मा ज्योतिबा फुले तर तिथे पुतळा, तिथून उड्डाण पुलाचं नियोजन करताय. ते कसं नियोजन केलं आहे परमेश्वराला माहिती, याचा हेतू काय असतो हे त्यांनाच माहिती. आपल्या विरोधानंतर तो महासभेत मंजूर झालेला आहे, ठराव त्यांनी मंजूर करून घेतला. आता येणाऱ्या काळात हा आमचा विरोधच आहे त्याला. विरोधच राहतो. माझा कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचा आमचा भगवानगर क्षेत्राचा विषयात कायमस्वरूपी विरोध आहे. महानगरपालिकेत 19 नंबरचा महात्मा फुले चौकात ते उड्डाण पुलाचा जो ठराव पास करण्यात आला आहे तो विखंडित करण्यात यावा ही महात्मा फुले ज्योतिबा फुले समितीमार्फत मी मागणी करतो. आज जो महासभेत ठराव मंजूर झालेला आहे, फुले स्मारक समितीच्या जे मंडळीचे लोक आलेले त्यांचा याच्या विरोध आहे, आपण याच्याबद्दल काय म्हणाल?
मी प्रथमतः थोर पुरुष महात्मा ज्योतिबा फुलेंना वंदन करून मी या विषयाचे जो काही गैरसमज झाला त्याचा मी या ठिकाणी खुलासा करतो. पहिली गोष्ट, आदरणीय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होईल असं काम केलं जाणार नाही. जर या समितीचं म्हणणं असेल इथं फ्लायओव्हर नाही झाला पाहिजे तर याला पर्याय एक अंडरपासचा पण आहे. जर तिथल्या स्थानिक सर्व कार्यकर्त्यांनी रहिवाशांनी तर याला संमती दिली तर आजच्या ठरावामध्ये फ्लायओव्हरच्या ऐवजी अंडरपासचा ठराव केला जाईल. मी असं संपूर्ण मालेगाव शहराच्या जनतेला आश्वस्त करतो. अंडरपास म्हणजे कसं काय, त्याची नियोजन कसं काय असणार? याची फिजिबिलिटी त्या विभागातील जे काही पवई IITचे जे इंजिनियर यांना महापालिकेच्या प्रशासनातर्फे आमंत्रित करून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून ते फिजिबल असेल तरच ते केलं जाईल. कारण त्याच्यातलं पाण्याचा निचरा पण करण्याचा नदीकडे वाव आहे. या दोघं गोष्टींचा त्या संबंधित पवई IITच्या इंजिनियरकडून या ठिकाणी प्रपोजल तयार केलं जाईल आणि तो डेमो या शहरातील सर्व नागरिकांना दाखवून कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्यांना अडथळा निर्माण होणार नसेल तरच ते हा प्रपोजल पुढे केला जाईल. अन्यथा कुठल्याही प्रकारचा उड्डाणपूल किंवा अंडरपास केला जाणार नाही असं मी असू. म्हणजे आजचा जो महासभेत जो ठराव मंजूर झालेला आहे त्याला आता तुम्ही रद्द करणार का? हो, त्याला स्थगिती देणार आणि फक्त हे दोघंही अंडरपास आणि फ्लायओव्हर हे दोघंही आम्ही डिझाईन तयार करून जनतेपुढे ठेवू. जनतेने निर्णय दिला जो योग्य असेल, जनतेस म्हणजे परवडणारा असेल आणि आदरणीय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला कुठेही बाधा पोचणार नसेल तो पर्याय आम्ही स्वीकारू असं मी या ठिकाणी आश्वस्त. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. कशासाठी आले आज? आज जी सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आलेली महानगरपालिकेत याचा ठराव क्रमांक 19 जो आहे, ज्यात निलेश दादा आहेत जे गटनेते आहेत शिवसेनेचे, यांनी जो SP साहेबांचं निवासस्थान आहे तिथनं महात्मा फुले यांच्या स्मारकापासून आणखी पुढे सुजन थिएटरपर्यंत जो नवीन पूलची मागणी केलेली आहे उड्डाणपुलाची, याची आम्हाला माहिती मिळाली. हा ठराव रद्द करण्यासाठी आणि हा ठराव आम्हाला सगळ्यांना मान्य नाही याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहोत. याचं प्रामुख्याने कारण असं की आमचं जे महात्मा फुलेंचं स्मारक आहे त्या स्मारकाची उंची बघता जर तिथं यदा कदाचित फ्लायओव्हर बनवण्यात आला तर मालेगावची जनता म्हणा किंवा येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांची जर वागण्याची पद्धत बघितली तर वरून काही थुंकले म्हणा, काही वस्तू फेकली म्हणा तर त्या आमच्या स्मारकावर येईल आणि ते नेहमीच कॉन्ट्रोवर्सीचा विषय ठरू शकतो. त्या पलीकडे जाऊन जो आमचा स्मारक आहे त्या स्मारकाची लांबी रुंदी जर बघितली तर त्या उड्डाणपुलामुळे ते आमच्या स्मारकाला धोकेदायकसुद्धा आहे. त्यामुळे आमची प्रामुख्याने पहिली मागणी ही आहे की तिथे उड्डाणपूल होऊ नये. आत्ता गटनेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तिथे उड्डाणपूलच्या जागी आम्ही अंडरपासची सुविधा करण्याचा विचार करत आहोत. तर आमचं प्रामुख्याने त्यांना सांगणं आहे की जर उड्डाणपुलाचा तुम्ही अट्टहास केला तर आम्ही सगळे शाहू फुले आंबेडकर मिळून ह्या तुमच्या प्रोजेक्टला 100% विरोध करू म्हणजे करू. आणि जर तुम्ही तिथं अंडरपाससाठी काही प्रयत्न करत असाल, तुम्हाला कोणी अडचण निर्माण केली, जर ते लोकांच्या भविष्यासाठी आणि ट्रॉफिक मुक्त होण्यासाठी जर फायदेशीर असेल तर आम्ही समिती म्हणून आणि तिथेच शाहू फुले आंबेडकर विचारांचे सर्व एकत्र येऊन ते अडथळे दूर करण्याचा देखील आम्ही प्रयत्न करू. कोणत्या विषयावर आज आलेले तुम्ही? आज मालेगाव महानगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा होती आणि याच्यात 19 नंबरचा जो विषय होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की मोहन थिएटरपासून तर सुजन थिएटरपर्यंत मोसमपूल भागातून एक फ्लायओव्हर उड्डाणपूल त्या ठिकाणून जाण्याचा किंवा तिथून त्याचं निर्माण करण्याचा विषय आज मालेगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलेला होता. खरं तर मालेगाव शहरामध्ये एवढी वर्दळ नाही आहे. वर्दळ फक्त अतिक्रमणामुळे होते. वर्दळ ही तिथे ज्या काही ॲम्युनिटीज पाहिजे त्या कंप्लीट नसल्यामुळे तिथे वाहतुकीला अडथळा होत आहे आणि अशा सगळ्या गोष्टींकडे
उपाययोजना करण्याचं दिलं सोडून मालेगाव महानगरपालिकेने आज काही नगरसेवकांनी असं ठरवलं की त्या ठिकाणी उड्डाणपुलाचा विषय ठेवून त्याचा मालेगाव महानगरपालिकेत पारित करावा. आम्ही सगळ्यांनी आज त्या ठरावाला विरोध केला आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती आणि सर्व महापुरुषप्रेमी फुलेशाह आंबेडकर प्रेमी सर्वांच्या वतीने आम्ही आज हा विरोध केला आणि आम्हाला नक्की विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये तिथे उपाययोजना होतील, उड्डाणपूल होणार नाही, जेणेकरून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो महाराष्ट्रात अतिशय नाविन्यपूर्ण जो स्मारक मालेगाव शहरामध्ये आहे ते झाकलं जाणार नाही आणि जर ते झाकलं गेलं तर आम्ही फुलेप्रेमी शांत बसणार नाही असा इशारा आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आईडी भी आप ले सकते हैं. इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को चार चांद लगाने का काम भी करेंगे. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.